तयारी? हा झाली ना तयारी. आईले भाजीपुला आणून देत जा ड्युटीहून येताना. हा ठीक आहे ना, घेऊन येईन मी. पावसाळ्याची तर जायची इच्छाही होत नाही ड्युटीवर, पण जा लागते. मग तुम्ही स्कूलवाले सुट्टी काऊन देऊन देत नाही? हा, सुट्टी देऊन देत जा ना. आहो, मुलांचे पेपर चालू आहे, सुट्ट्या कशा देणार? मग आता पहा, तो तुमचा प्रश्न आहे. माझ्या ड्युटीचं तसं नाहीये ना. तुम्हाला काय, तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसवर आहे, आम्हाला काय टेम्परवरी आहे आम्ही. अन्न नाश्ता किष्टा अब आणतो ना, बनवून ठेवलाय. काय बनवलं? उपमा गिप्मा बनवला काय? नाही उपमा कायले बनवू, वेळ होऊन गेला होता. पोहेच बनवले मी आज. डब्बाच तर नाही घेऊन चालले मी आज, बनलाच नाही, वेळच होऊन गेला. मग आज जेवायचं काय नाही, एखादं फळ घेऊन जातो, तेच खाऊन घेईन. उठायचं मग लवकर आणि करून घ्यायचा डब्बा. त्यानं स्वतःचाही डब्बा होत नाही काय? जाऊ द्या हो, कंटाळा आला रोज रोज ते करायचा. काय अशी करतो तू? एक नंबरची आळशी आहे तू. हा काय? बरं झालं ड्युटीवर जावं लागते तुला, नाही तर उठलीच नसती 10 वाजतापर्यंत. आता तुम्ही मला सांगू नका कोण आळशी येतं. रोज सकाळी उठतो, जातो ड्युटीवर. एवढा मस्त पावसाळ्याचा सेल चालू आहे, पण जाऊ शकत नाहीये मुलांचे पेपर असल्याच्या कारण. नाही तर गेले असते, मस्त शॉपिंग केली असती. काय करतो तू एवढं शॉपिंग करून? मस्त तुला घालाच लागते ही गुलाबी साडी. हो पाहिजे असते, स्कूलची साडी घालून फिरण काय मी कुठेही. आता तर काय थोड्या दिवसानं हा सण तो सण, मग लागतेच ना साडी घालायला. अजून तर माझी 15 ऑगस्टची साडी पण आणायची राहिली आहे. आहेच का खर्च मग अजून? आता घ्यास लागते ना हर वर्षी पांढरी साडी, तुम्हाला तर माहिती आहे. काय होते मागच्या वर्षीची घातली तर? नाही हो, नवीन नवीन डिझाईन येत असतात ना त्याच्यात. आणि मग कसं, आता कमवतो आपण तर खर्च नाही करावं का? हो बरोबर आहे तुझं. आमचं बरं आहे बा, कोणी विचारत नाही आम्हाला तो शर्ट घातला का आणि तोच पॅन्ट घातला काय. तुम्हाला कोण विचारणार आहे? आम्हाला सगळेच विचारते. नवीन बांगड्या घेतल्या काय, नवीन साडी घेतली काय, नवीन ब्लाऊज घेतलं काय. एक न एक वस्तू बघतात आम्ही. काही काम नाहीये तुम्हाला? हाव काय? घरातले काम तुम्हीच करते वाटते सगळे. तू कोणती करतं? माझी आईच तर करते सारे काम. हाव काय? तुमची आई करते काय? ठीक आहे ना, मग तुमच्या आईला आता स्वयंपाक करायला लावा. आईच तर स्वयंपाक करते व, नाही तर कोण करते? आई गावाला गेली मग होते ते चिडचिड, मीच करू का, मीच असं करू काय. तर तुम्ही जास्त बोलू नका. तर पहिलेच तर माझा मूड चांगला आहे आणि त्यात तुम्ही खराब करतात आणि मग म्हणतात की हीच भांडते. नाही बापा, भांडू गिंडू नको. आहेरी चालली गेली तर अजून मला आणा लागन तुले. रुसून बसली तर. हो ना, लाडाची गुलाबी बाई माझी. काही बोलू नका असं. ते नाही हो, कोणतं गाणं आहे ते? गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा कान. जा, काही बोलू नका असं. आई काय म्हणतील? काही नाही म्हणत आई. आई आली ना, आईसाठी नाश्ता आण. करा रे तुम्ही नाश्ता, आणतो मी वही प्लेट. आई आज काही भाजी बनवली नाही मी, कारण भाजीचं काही होतच नाही, तर त्याच्या कारण काही बनवलं नाही. हे भाजीपुला आणतीन तवा करून घे जा स्वयंपाक. हाव का ब? अव हा आणीन कवा आणि मी करीन कवा. त्याकरता जे घरात असेल ते करून टाकतो. पहा मग आई, तुम्हाला काय वाटते तर. हो तसंच करते मी, घरात जे आहे त्याच्यानी भाजी बनवून घेतो, कारण लय उशीर झाला की मग अजून करायची इच्छाही होत नाही. ठीक आहे ना आई, पहा मग तसं. हाव बाई, मला तर आली 1 वाजनच. मग का नाही रे, काही सांगता येते काय? काही काम गिम आलं तर जरुरी आहे काय तू 1 वाजता येशील काय? हो आई, तेही आहे. आज ना सोहमले काही स्कूल मध्ये पाठवू नका. काऊन वा, सुट्टी आहे का आज? नाही ना, सुट्टी नाहीये, पण पाऊस चालू आहे ना, त्या कारण गाऱ्या पाण्याचं कुठं पाठवून राहिले त्याले. ठीक आहे ना, काही पाठवत नाही मग त्याले. तसं मी त्या व्हॅनवाल्याला नाही सांगितलं की आज सोहम काही येत नाहीये. विनाकारणचं पाणी पावसाचं, थंडी हवा आणि मग ते, आणि मग सर्दी पण होईल. ते तर आहे, लेकराले लवकर सर्दी गिर्दी होऊन जाते. पाहिजे बापा तुही मस्त स्कूटीवर जात तर कानाले दुपट्टा गिपट्टा बांधून जाजो, नाही तर कानामध्ये थंडी हवा गेली की कान दुखते बरं. हो आई, ते हेडफोन तर राहतेच ना कानात. नाही हेडफोनचं वेगळं, पण कानाले कसा कपडा गिपडा बांधला तर बरं राहते, हवा कमी जाईल. हा आई, बांधतच असतो ना दुपट्टा. आई तुझी सून लय हुशार आहे, काही सांगायला लागत तिले. चांगला आहे ना बापा, हुशार सून आहे माहित. आज मस्त पोहा झाला, नरम नरम. राग चांगला वाफेवर होऊ दिला तर चांगला झाला. वाफेवर चांगला होऊ द्या लागते. 2 मिनिटात गॅस जर बंद केला की तो चांगला काही होत नाही. काय बापा शेंगदाणे टाकून ठेवले? एवढे शेंगदाणे टाकत असतात ते? आहो, सोहमले आवडतात ना म्हणून टाकले. तुम्हाला खायचे असेल तर खा, नाही तर काढून ठेवा. हो, आता शेंगदाणेच काढत फिरतो ना. काय होते रे, तुले ही ना कोणी करते काही चांगलं तर नावच ठेवत राहतो. हाव नाही, पहा ना. आई मजा केली मी. काय म्हणते बरं हे? तू तारीफ केली तर मला तर काही ना काही बोलाच लागल. हो, मग चांगला नाही बोलू शकत काय तू? आई, चांगलं बोललं तर डोक्यावर बसेल ना. हो, डोक्यावर बसल्याची राहिली ती. चला बापा, तुमच्या दोघांच्या काही गोष्टी संपत नाही, मला तर जा लागते.
तुम्हाला काय आहे, टाईमवर नाही गेलं तरी चालते. आमचं तसं नाही ना, आम्हाला टाईमवरच जा लागते. चहा नाही घेत का हो? नाही आई, मी चहानं पहिलेच घेऊन घेतला. हा का हो? चला बा, मी येतो आता. पाहिजे नेमंदी येजो. हो पाशी गाड्या स्लिप होतात ना पावसाच्या. हो नेमंदी चालवतो ना. पाहा आई, लक्ष ठेवजा त्याच्यावर. करा तुम्हाला काय करायचं स्वयंपाकासाठी. हो पाहतो ना मी. जाय तू. पाहतो तसं लवकर यायचा प्रयत्न करते मी. पाय तसं हिनं वाटते नवीन मसाला आणला वाटते चहाचा. हा बाई, नवीन नवीन काही ना काही घेऊनच येते ते. जाऊ दे ना, चांगला आहे ना. तुला तर टेन्शन देत नाही ते. नाही आई, काही आणा की नाही काही म्हणत नाही ते. नवीन कप बी आले आपल्या घरी. अहो आई, तिले नवीन काही ना काही पाहिजेच राहते. बरोबर आहे ना रे, पैसा आहे तिच्याजवळ, समोती आणि करते खर्च. हो आई, ते तर आहे. सोहम तर झोपलाच आहे आपला अजून. हो, त्याच्या आईवरच गेलाय तो. घरी राहिला म्हणजे झोपतेच लय. जाऊ दे बापा, बरं आहे. झोपलाय तिथपर्यंत काम तरी होईल. मये आपल्या घरच्या मॅडम तर पोहा बनवूनच गेल्या फक्त. हो, नशीब आपलं. पोहा बनवला तिनं आज तर. हाव ना बापा. चाल आई, पटकन चहा पितो, मला उशीर होऊन राहिला. हाव रे, ये ना तू. मी जातो, चहा पितो आणि किचन आवरतो. पाहतो काय बनवत होतं. असं कर ना, बेसन भाकरीच करून टाक. हाव का रे, बेसन भाकरी करू काय? लय दिवस झाले केला नाही ना. करून टाक बेसन भाकरी. तसंच करतो, बेसन भाकरीच करून टाकतो. नाही मी सांभाळ आणतो चांगला फ्रेश. ठीक आहे ना, आण तसं तू. चाल आई, येतो मी. हाव रे, पाहिजो नेमंदी जाय. आता पिऊन घेतो पटापट चहा, मग कामाला लागतो. कामही पडलेलं आहे. नोकरीवाली सून राहिली म्हणजे बस सगळंच काम करा लागते आपल्याला. आता काय करणार आहो, शिकलेली पडलेली असल्यावर. का ते आपल्यासारखी भांडे घासत बसेल काय घरी? आपण ना घासले. त्यांचं तर म्हणणं राहते की 2 कामं बाहेर करू, पण घरी कामं नाही करू. 2 कामाला बाहेर लावून घेऊ म्हणते, भांडे कुंडे घासाले. चाल बापा, बरं आहे ना. आजकाल दोघांना काम केलं तेव्हाच घर चालते. ह्या लताचा काही फोनच नाही आला, लय दिवस झाले. कुठं गेली, काय गेली, कशी आहे तब्येत? काहीच नाही बाप्पा. तर सुनीबाई मध्ये खुश आहे ना, काही टेन्शन नाही दिले. सगळं आयतच भेटच असल. लावू काय गड्या फोन तिले? लावूनच घेतो फोन आता. हा हॅलो, बोल ललिता, काय म्हणतो व? काय नाही व, लय दिवस झाले फोन नाही, काही नाही. कुठं गायब झाली? नाही व बिचारे, कामच पुरत होते. घरातले काम, शेतातले काम, त्याच्या कारण काही नाही दुसरं. काऊन व काम काऊन करा लागत होते? आणि आता आहे ना तुझ्या घरी काम करायला? नाही व, तिच्या माहेरी गेली ते. बापा, माहेरी काऊन गेली? आषाढी नव्हती का, त्याच्यासाठी गेली ते. अच्छा, म्हटलं का काही झालं? नाही रे बापा, काही नाही झालं, सगळं चांगलं आहे. हाव काय? चांगलं आहे ना, सगळं चांगलंच पाहिजे. नाही व, सगळं चांगलं आहे घरी. चांगलं आहे ना बापा, सगळं चांगलं आहे तर. मग काय करतं? बाकी तू सांग, काय म्हणतं? काय नाही बापा, सहज फोन केला, तू तर काही करत नाही. मग मीच म्हटलं करतो बरं, काय करते काय नाही तर. हा का व, चांगलं झालं ना तू फोन केला तर. मी करणारच होते पण विसरूनच गेले. हा काय? काल आरतीचा फोन आला आणि म्हणे आई काय करते काय नाही. मग तिला सांगलं बसले बा असं तसं. मग सब म्हणत होती आई येणं म्हणे, मावशीले घेऊन बाबाले घेऊन या म्हणे तुम्ही सगळे. हा का व, काही कार्यक्रम आहे का तिच्या घरी? बोलून राहिली आपल्याला तर. नाही व, कार्यक्रम कायचा, सहज बोलत आहे, या म्हणते. आता 3 वर्ष झाले गेले नाही तिच्या घरी, तर म्हणून राहिली ते या म्हणून. आणि तिलाही वाटते कोणी आलं गेलं पाहिजे आपल्या घरी. हो ते तर आहे. आता लय दिवस झाले ना तिला जाऊन. 4-5 महिने तर झाले असल. झाले ना. जाते का तू? मी एकटी कशी जाऊ? चाल ना तू. आता वेळ नाही ना जायसाठी, टाईमही नाहीये. बाप्पा, कुठं नोकरी करत असतं तू की तुला वेळ नाहीये? मी नाही करत, पण पूजा तर करते. त्या पोराला सांभाळा लागते, तिला कामात मदत करा लागते. मग काय होते, 4 दिवसाची तर गोष्ट आहे. पाहतो बा काय म्हणते तर. भाऊजी येऊन राहिले काय माहिती. आता रात्री तर हाव म्हणत होते. आता कधी काही कधी कसं काय सांगता येते त्यांचं. हाव काय? आले काय शेतीचे काम सगळे? शेतीचे काम काय होते काय, राहतेच. 4 दिवसाकरता जाऊ शकतो, त्यात काय आहे. आता कसं घरी करायला आणि तागिनीत आहे तर होऊन जाते जाऊन. अजून पुढच्या महिन्यात सणच लागून जाते सगळे. हो ते तर आहे. मग काही जाता नाही येत ना कोणी नाही कुठं. आता अनिता बाहेरून येते, मग चाललो जाऊ 2-3 दिवशी. तू येऊन जा इकडे, मग इकडनं चालले जाऊ. हा का व, काय व मले बोलत राहतं तिकडे, येऊन जा इकडे. तू काय येऊ नको कधी इकडे. येतो ना कधीतरी, काय एवढं टेन्शन घेतं. हाव ना, एवढ्या दूर पुण्याला चालली पोरीच्या घरी आणि बहिणीच्या घरी येत नाही ना. तिकडनं येता येतो. हाव काय? पाहितो ना आता येतो का तू तर. अनिता कधी येते आता? काय माहित बापा, योगेश म्हणे 2 दिवसात येते. हाव का व, किती दिवस झाले गेली आहे? झाले ना आता 8 दिवस. हाव का व,
झाले काय कामं सगळे? कुठं व सकाळी उठा, झाडझूड करा, पोचा करा. सगळे पावसाळ्याचे तर किती वेळा पोचा करा लागते. तो दंडा घेऊन घेऊन फिराच लागते. सारा ओला ओला होते ना सगळ्या दूर. हो ते तर आहे. आणि आता कसं, आता अनिता आहे, आपण झाडलं तर ते पोचा करून घे तर पटपट कामं होऊन जायचे बिचारे. आता काही होत नाही व. आता तर उलीचं काम केलं की बस थकल्यासारखं होऊन राहिलं. हाव काय, आता तर उलट अनिता जेव्हाची गेलीये तेव्हाची शेतात जाऊन नाही राहिली मी. घरी जाऊ. हाव काय, चांगलं आहे मग तर. पाय तसं आज्याले विचारून पाय काय म्हणते तर. हाव म्हणत असन तर चालले जाऊ, नाही म्हणत असन तर आता पाहा लागन मले. पाय ना तसं, पाय तो तसं आता काय म्हणते अजय गिद्या तर. नाही तर म्हणत नाही तो, पण तेच पूजा थोडीशी कडकड करते. जाऊ दे, करू दे तिथे ह्या वेळेसी. हो पाहा लागन ना. चाल मग ठेवतो फोन. आव ठेव ना, मीही पोचा गिचा करतो पटपट. अजून हे येतील तर. झाला नाही का स्वयंपाक ना, झाला नाही काय? चाल मग सांग तसं. हो सांगतो. चाल बापा, पोचा करून घेतो. आले काय घुमून? मग काय करू? चक्कर मारून आलो म्हणजे बरं वाटते. हो बरंच वाटते तुम्हाला. आता तू सांग, घरात बसला राहू का? फवारणीचं याचं त्याचं पाहणी लागणार काय? आता काय फवारणी लावून राहिले का तुम्ही? मग काय नाही, फवारणी करा लागते ना. हाव का वो? करा लागते ना. पहा आपल्याला पुण्याला जायचं आहे. मी काय म्हणतो, तू चालली जाय ना, तू आणि ललिता. मी काही येऊ, मी शेतीतली कामं पाहतो. चला ना व, आता पोरीनं एवढ्या दिवसानंतर बोलवलाय. ह्या बाजूला तू आणि तुझी बहीण जा, तुम्ही दोघी आता फिरून या. मी फवारणी गिवानी ते कामं करून घेतो. आव ऐका मय, चला ना तुम्ही. तुमची कामं करून घ्या, मग जाऊ आपण. 4 दिवसाचा तर प्रश्न आहे. योगेश पाहून घेतो ना. काही काम पडलं तर योगेश करून घेईन, काही टेन्शन घेऊ नका. ऐका जा ना तुम्ही मय. जवाई गिवाई काय म्हणन बरं? आणि एवढ्या दूर आम्ही दोघी बाया बाया जा का? इथून बसणार तुम्ही आणि तिथं जाऊ येतच झाले तुम्हाला. त्यात काय आहे, आता बाया कुठं कुठं फिरते. तू काही एवढ्या दूर जाऊ शकत नाही काय? आता बाहेर देशात फिरून येते. हाव काय, मग चला ना, तिकीट करून द्या, मी जातो बाहेर देशात फिरायले. पागल, पहिले तिकीट करावं लागते का बाहेर देशात जायसाठी? पहिले पासपोर्ट बनावं लागते, मग जावं लागते. तस तिकीट काढलं ना, गेलो काही असं राहते का बाहेर देशात? हाव काय, तुम्ही काढून द्या ना मग पासपोर्ट. हो पासपोर्ट काढून देतो. तुझं थांब, जाय पहिली पुण्याला फिरून ये, दोघी बहिणी मस्त फिरून या इकडे तिकडे. ठीक आहे ना मग. आता तुम्ही तर काही येत नाही, आता पाहतो आणि त्या काही येते काय येते त्यानुसार करायला लावतो तिकीट योगेशले आणि जाऊन येतो. आता जाऊन ये. झाला का ते स्वयंपाक? स्वयंपाक कुठून होणार आहे? झाड झूड पोचा हे ते आता सगळं झालं. आता बस एवढी रूम पुसतो आणि झालं. मग स्वयंपाकच करतो. मी शेतात जातो पुन्हा. मग असं करा ना, चक्कर मारून येऊन जाणं. अरे तसं नाही होऊ शकत ना. आता म्हटलं होतं 11 वाजता जातो म्हणून, जेवण करतो आणि निघून जातो. काय हो तुम्ही, पहिले नाही सांगत, रात्री सांगितलं असतं तर. मगाशी चालले गेले, सांगितलं नाही काही नाही, तवा तर बोलते. मग तू हे काम नंतर करत आहे ना. आता तुम्ही सांगा, बसले होते काय? एवढे मोठे कपडे धुतले, हे केलं ते केलं. किती सारा पसारा पडला होता, करत असतो होते सगळे काम. तुम्ही तर बस, तुम्हाला तर असं वाटते की मी बसलीच राहतो. वरच्या खोल्या गिल्या झाडल्या. ते काय म्हणन आणि ताईन तर माझी सासू काही निवड झाडती नाही म्हणन. बाहेरही किती गताळ झालं होतं, पाणी पावसाचं. सगळे पानं पडले होते, उचलले, हे केलं ते केलं. वल्ली आळशी झाली बा तू, काही काम करत नाही पटपट. जे काम जरुरी आहे ते पहिले करावं, तर नाही काय करते काय माहिती. हो गावात गेले होते मी फिरायले, चक्कर मारून आले. पहिले मस्त होती, पटापट काम करून घ्यायची, सगळं काही करायची. तुला समजत नाही पहिले स्वयंपाक पाणी करून घ्यावं म्हणून. मग काय होते आहे, थोड्या वेळानं लेट गेले तर कोणता मजूर आहे शेतामध्ये. हाव काय, तुला तर बस कोणता मजूर आहे, हे आहे ना ते आहे. तुम्हाला भल्ला डोकं खराब करतात सकाळी सकाळी. काय म्हटलं होतं, पहिले पुरे काम करून घेतो आणि मग आरामात गरम गरम स्वयंपाक करतो आणि ते जेवणच बस. पहिले सगळे काम सोडून स्वयंपाक केला पाहिजे. स्वयंपाक जरुरी राहते. कधी कोणाला कुठेही जायची जरूरत पडू शकते. हो तुमचंही बरं आहे, जा बा, डोकं खराब नका करू. हो काय, तुम्हाला बायाचं तसंच आहे, चांगलं सांगितलं तो. हो भल्ला चांगलं सांगताय तुम्ही. मला समजायला पाहिजे, पाणी पावसाचे दिवस आहे, कपडे लवकर सोकर धुतले तर वाढते. हो मला तर काही समजत नाही ना. मशीन घेऊन द्या तर नाही, सगळ्या गाव गाण्याच्या घरी मशीन आहे कपड्याचे, पण तुम्ही एक कपडे धुवायची मशीन घेऊन देत नाही. घेऊन दिली तर काय होते बरं? हो सांगतो ना, स्वयंपाकाली बाया सांगून दे, कपडे धुवायला मशीन सांगून दे. नाही आता पहिल्यासारखे का काम होती नस काय मानं? तुले जरूरत नव्हती ना वरतो जाऊन खोल्या झाडायची, पोचा करायची. ते काम काय दुपारून झालं असतं, नाही केलं असतं तर काय फरक पडला असता. कोणतं खराब होऊन राहिलं वाटतं. हाव काय,
तुम्हीच तर म्हणत राहते, इथं धूळ दिसते तिथं धूळ दिसते. जा बा, काही नाही म्हणत मी, काही म्हणलं जो बघू नाही ह्या घरावर. हो जा, कटकट करून राहिले. तुमचं तर सुरूच होऊन जाते टेप्लिकेटर. हो काय, जा कधी कर स्वयंपाक ना काही कर, चाललो मी वावरात. आव मी तसं म्हटलं काय, करून देतो तुम्हाला पटकन 2 पोळ्याच्या बेसन काही कर. करून देतो ना मी, गरम गरम. हा मी भल्ले बा, आता तर राग राग करणं सोडत जा. कर पटकन, अर्धा घंटा तुझ्याजवळ, मग जाय तुम्ही. हो ठीक आहे. काय बाबा, कधी हा माणूस शांत होईल काय माहिती. यांचा मूड कसं राहील आणि काय राहील काही सांगता येत नाही. लगेचच गरम होऊन जाते. चला बापा, करतो आता स्वयंपाक पटकन, नाही तर अजून आल्यावर कल्ला कल्ला करतील. चला मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि प्लीज तुमचा सपोर्ट आमच्यावर असाच राहू द्या. चला मग, तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.